श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? म्हणजे त्यात नसलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आपण आता जी चर्चा करणार आहोत किंवा ज्या गोष्टीवरती आपण आता बोलणार आहोत ते जानेवारी महिन्याचा 26 जानेवारी महिना जो आहे तो कसा जाईल तुमच्यासाठी, तुळ राशीसाठी हा महिना कसा आहे हे आपण आता बघणार आहोत जानेवारी महिन्यामध्ये. तर माझ्या एनर्जीशी कनेक्ट व्हा आणि एनर्जी फील करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी मॅच होऊन जातील. माझ्या काही गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला समजून येतील. श्री स्वामी समर्थ. सुरुवातीलाच दुःख आहे तुमच्या आयुष्यामध्ये, जे दुःख आहे ते कुठेतरी संपत नाहीये, थांबत नाहीये. आयुष्याला एक ग्रोथ निर्माण जी व्हायची आहे ती चांगली होत नाहीये. या महिन्यामध्ये तुम्ही अशा काही गोष्टी डिस्टर्ब आहात किंवा त्रासलेले आहात किंवा तुम्हाला रात्रीची झोप येत नाहीये. विचार सगळ्या गोष्टीचा विचार तुमच्या आयुष्यात झालेला आहे. कोणत्या गोष्टीतून मार्ग नाहीये तुम्हाला. सगळीकडून त्रास होणे आणि महत्त्वाचं म्हणजे अशी काही गोष्टी आहेत, अशी काही लोक आहेत ज्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. विश्वास ठेवून विश्वास तुमचा घात केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये ही परिस्थिती आली, जेणेकरून रात्रीची झोपसुद्धा तुम्हाला व्यवस्थित लागत नाही आहे. त्या गोष्टीचा एकदा विचार यायला सुरुवात झाला किंवा एखादी त्याची चेहरा जरी त्या वेळेचा जरी तुमच्या समोर जरी आला, तर तुमची रात्रीची झोप पूर्ण नाहीशी होते. अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये घडतात. अशाही होप्स आहेत, कधीतरी परिस्थिती सुधरेल, कधीतरी ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येईल किंवा ही परिस्थिती निघून जाईल आणि आपण एक चांगल्या आयुष्याची भागीदारी होऊ किंवा आयुष्य एक चांगल्या परिस्थितीमध्ये जगू. अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला वाटत आहेत की मी सक्सेस मिळवेन किंवा मिळू शकेल मला, आणि मी चांगली ग्रोथ करेल आयुष्यात, एक चांगलं सक्सेस मला मिळेल, मी चांगला म्हणून जगेल किंवा जगू शकते, असं सुद्धा वाटतं. एक राजाची भूमिका जी आहे तुमच्या आयुष्यामध्ये एखादा व्यक्ती असू शकतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होतोय. निगेटिव्ह शक्तीचा, निगेटिव्ह गोष्टीचा, निगेटिव्ह लोक, निगेटिव्ह एखादा व्यक्ती जो आहे तुमच्यावरती कायदेशीर गोष्टी असतील किंवा तुम्हाला टॉर्चर करण्याचा प्रयत्न असेल किंवा तुम्हाला छलकपट करणारा व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल, त्यामुळे तुम्ही खचलेला आहात. कुठेतरी ही परिस्थिती संपावं, तुमच्या आयुष्यात ग्रोथ व्हावी, अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडाव्यात, चांगल्या गोष्टींची तुम्ही वाट बघत आहेत. हे सगळं घडतंय तुमच्या आयुष्यात. आत्ताची परिस्थिती तुमची पण शाईन करायची आहे तुम्हाला. लवकरात लवकर ही परिस्थिती संपावी आणि आयुष्याला एक चमक यावी, एक शाईन यावी. मी एक चांगल्या भूमिकेत किंवा एक स्वप्न आहे तुमचं, ड्रीम आहे तुमचं, हे सगळं कधी कंप्लीट होईल असं तुम्हाला वाटतंय की जेणेकरून माझी ही निगेटिव्ह शक्ती संपावी, थांबावी आणि मी कुठेतरी चांगल्या आयुष्याचा भागीदारी व्हावा. पण ह्या सगळ्यांमध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन आहे बघा. थर्ड पार्टी सिच्युएशन आहे, त्यामुळे कुठंतरी आयुष्याला तुमच्या पनवतीचा मार्ग लागलेला आहे, उलटं पान लागलेलं आहे. त्यामुळे हा सगळा त्रास होण्याचा तुमचा दिसतंय. सगळं निगेटिव्ह गोष्ट आहे. निगेटिव्ह गोष्टींमुळे त्रास, पण ग्रोथ होईल तुमची, चांगलं आहे. आयुष्याची ग्रोथ होईल, चांगली व्यवस्थित तुम्ही राहाल किंवा आयुष्याची सुरुवात तुम्ही जरी वाईट असेल किंवा थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की हे सगळं कधी संपेल, कधी माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी निर्माण होतील, तर ती ग्रोथ होणार. पण कसं आहे, ह्या 2026ला होईल ते. ह्या मध्येच या महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही ते ट्राय करू शकाल किंवा या महिन्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टीचा सक्सेस मिळेल आणि आयुष्याला ग्रोथ होईल असं सुद्धा वाटतंय. थर्ड पार्टीशी डील करताय तुम्ही, पण तुम्ही ज्या व्यक्तीशी, तुम्हाला सुद्धा एखादी व्यक्ती भेटली आली असावी, जेणेकरून मला असं एनर्जी येते की तुमच्यामध्ये पार्टनर आणि तुम्ही कनेक्शन आहे चांगलं, पण त्यामध्ये थर्ड पार्टी म्हणजे एखादा व्यक्ती आहे आणि हे रिलेशन ग्रोथ होत नाहीये त्या व्यक्तीमुळे, जेणेकरून तुमच्यामध्ये अडथळे येत आहेत, हे सुद्धा दिसतंय तसं. यस, लव रिलेशन आहे, थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. एखादी व्यक्ती तुमच्यामध्ये इन्वॉल्व आहे, तुमचा अनैतिक संबंध असू शकतात, त्यामध्ये तुम्हाला सुद्धा ग्रोथ हवी आहे किंवा ते नातं तुम्हाला आयुष्यभर जपायचं आहे. पण ते नातं जपण्यासाठी थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्यामध्ये इन्वॉल्व आहे, त्याचं दुःख आहे, तुम्हाला त्रास होतोय तुम्हाला. मला वाटतंय की हे नातं योग्य आहे, पण काही गोष्टींचा त्रास सुद्धा होतोय. तुमचं प्रेम खूप प्युअर आहे, चांगलं आहे. परिस्थितीसुद्धा तुमची आता नाजूक आहे किंवा परिस्थितीमध्ये तुम्ही इतके गुंतलेले आहात
आयुष्यामध्ये स्ट्रगल करण्यासाठी किंवा आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहात, घर, परिवार, आयुष्यातले जे प्रॉब्लेम संपत नाही आहेत, त्यामध्ये तुम्ही गुरफटलेले आहात, स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे किंवा तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडत आहेत त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही आहे, अशा सुद्धा गोष्टी काही आहेत त्या सुद्धा घडत आहेत. वादविवाद, भावंडामध्ये वाद होणे हे सुद्धा दिसतंय, तितकं सत्य आहे. या महिन्याची एनर्जी तुमची अशी दिसते आहे की वाद करू नका शक्यतो. या महिन्यामध्ये वाद होईल तेवढं टाळा, जेणेकरून तुमच्यामधले नातेसंबंध चांगले राहतील आणि तुमच्यामध्ये ग्रोथ चांगली होईल. तर आता आपण ज्या दुसऱ्या डेकमधून बघणार आहे ती श्रीकृष्णांच्या डेकमधून बघणार आहे की तुमच्या आयुष्यामध्ये काय गोष्टी घडत आहेत, कोणत्या देवतेचा तुम्हाला आशीर्वाद आहे, कोणत्या देवतेचा आशीर्वाद तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काली मातेचा संदेश आहे वेदनादायक प्रकटीकरण. एक वेदना आहे मनामध्ये, एक काली माता जेव्हा काली माताचं रूप धारण करते तेव्हा ती खूप दुःखातून जाऊन नंतर तिचं काली माताचं रूपांतर झालं किंवा तिला खूप वेदना झाल्या तिच्या मनाला, म्हणून तिनं आता काली माताचं रूप धारण केलेलं आहे. तसंच तुमच्यामध्ये सुद्धा आहे, खूप सोसलं तुम्ही, खूप त्रास सहन केला, खूप सगळ्यासाठी जगला, खूप वेदना, खूप वाईट संकटातून बाहेर आला. कुणी तुमची म्हणजे माया वगैरे केली नाही किंवा तुमच्यावर एक दया जी आहे, दया जी आहे ती तुम्हाला कोणी दाखवली नाही की बाबा ह्या इतकं आपण ह्याला त्रास देतोय, हे नको करायला, असं कोणी माया तुम्हाला दाखवली नाही आहे, दया केली नाही तुमची त्यावेळेला. त्यामुळं आताचं जे रूप आहे तुमचं एका कालीसारखं आहे, एका कालीचं रूप जे तुमचं आहे आणि ते रूप धारण झालेलं आहे. एका देवीचं रूप तुमच्यामध्ये, देवतेचं रूप तुमच्यामध्ये आलेलं आहे. जेंट्स आणि लेडीजसाठी दोन्हीसाठी एनर्जी ही आहे. कालीचं रूप धारण जे झालेलं आहे त्यात आता तुम्ही माघार घेणार नाही, माघार घेऊ शकणार नाही. जे होईल त्याला समर्थ आहे तुम्ही, सगळ्या गोष्टी फॉलो करण्यासाठी तुम्ही आता समर्थ आहे. जे काय होईल ते होईल, ह्या एनर्जीमध्ये तुम्ही आता आहात. आता ही जी डेक आहे ती अमावस्या आणि पौर्णिमेचा काळ दर्शवते. जानेवारी महिन्यामध्ये तुमची एनर्जी काय सांगणार आहे किंवा काय घडणार आहे, किंवा जानेवारी महिन्याचा जो सुरुवात आहे तो पौर्णिमेच्या काळापासून आहे आणि संपणारा जो काळ आहे तो अमावस्येचा काळ आहे. तर आपण आता एनर्जी जी चेक करणार आहे ती पौर्णिमेची एनर्जी चेक करणार आहे. जानेवारीची सुरुवात जी आहे ती पौर्णिमेच्या काळापासून आहे. आपण सुरुवात तुमच्या आयुष्याची कशी होणार आहे हे आपण चेक करूयात. बघा, ह्या महिन्याची एनर्जी जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर किस्मत म्हणजे नशिबावर विश्वास ठेवा. नशीब कुठंतरी तुमचं बळकट आहे, साथ देतोय तुम्हाला. तुमच्या आयुष्यातल्या नशिबावरती विश्वास ठेवलं तर नक्कीच तुम्ही कसं आहे, काही गोष्टी ज्या असतात त्या म्हणतो आपण आपल्या नशिबात नाहीये, पण काही गोष्टी अशा जिद्दीवर आल्या की आपण जिद्द मनात असेल तर त्या नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळतात. त्याच गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि ह्या पौर्णिमेचा संदेश तुम्हाला हाच आहे की ज्या नशिबात नाहीत त्या गोष्टी सुद्धा तुला मिळतील. पण मनात जिद्द ठेव आणि त्या गोष्टी फॉलो कर, तुला नक्कीच त्या या गोष्टीत यश आहे. असा संदेश आहे तुम्हाला पौर्णिमेचा. अजून एक संदेश घेतलेला आहे, तो काय आहे मेसेज तुमच्यासाठी. स्वतः हलकं व्हायचं आहे, म्हणजे स्वतःच्या मनाची हिलिंग करायची आहे, स्वतःच्या मनाला सावरायचं आहे, स्वतःला चांगली एनर्जी द्यायची आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये चांगल्या काही गोष्टी घडतील किंवा चांगलं वाटेल तुम्हाला. आताची जी एनर्जी आहे ती पौर्णिमेची एनर्जी बघणार आहोत. पौर्णिमेच्या काळात तुम्हाला काय वाटेल किंवा काय वाटतंय किंवा काय घडेल, काय पौर्णिमेचा अमावस्येचा संदेश तुमच्यासाठी काय असणार आहे. ताणतणाव के बीच एक सांस ले. जेव्हा तुम्हाला त्रास होईल, टेन्शन येईल, डिप्रेशन होईल, त्यामध्ये असा मोठा श्वास घेऊन सोडायचा आहे, जेणेकरून आयुष्यातल्या किंवा शरीरातली निगेटिव्ह शक्ती तुमच्या ऊर्जेद्वारे बाहेर पडेल आणि ती निघून जाईल तुमच्यामधून. हे तुम्हाला नक्की करायचं आहे. अजून दुसरा संदेश जो आहे, भावना स्वतःच्या समजून घ्या. येस, स्वतःच्या भावना समजून घ्या, तरच आयुष्य कुठंतरी जगण्यासाठी किंवा स्वतःला काय वाटतंय, मला स्वतःची काय फिलिंग आहे, स्वतःची एनर्जी काय आहे, हे जाणून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. गणपती बाप्पांचा संदेश काय आहे तुमच्यासाठी. बाप्पांचा संदेश, बाप्पा काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला. लक्ष केंद्रित करा. लक्ष केंद्रित करून ज्या गोष्टी होत आहेत, ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यावरती फोकस व्हा. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींच्यावरती केंद्रित व्हायचं आहे.
तुमचं लक्ष काय आहे त्याच्यावरती तुम्हाला फोकस व्हायचा आहे. हां, मला हे करायचं आहे. जग काय म्हणते मला परवा नाही, पण मला हे करायचं आहे, मला ते ड्रीम आहे, मला ते योग्य आहे, मला तिथपर्यंत जायचं आहे. हे लक्ष केंद्रित करून तुम्हाला एकाग्रता राहायचं आहे, जेणेकरून तुमच्या सगळ्या गोष्टी कंप्लीट होतील. दुसऱ्याला मदत करणे, दानशूरपणा दाखवणे, मुक्या जनावरांना खायला घालणे, अशा काही गोष्टी आहेत ते तुम्हाला या महिन्यामध्ये करायच्या आहे आणि बाप्पांचा संदेश तोच आहे तुमच्यासाठी. तर अजून अशी एनर्जी आपण बघणार आहोत की जी निगेटिव्ह शक्ती आता कोणतीही असू शकते, तर ती किती दिवसापर्यंत रिमूव्ह होईल, तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. बघा, काही तासामध्येच, कारण कालीमाताचं रूप ऑलरेडी तुम्ही धारण केलंय. तुम्हाला स्वतः काही तासांमध्ये, काही वेळेमध्येच तुमचं हे सगळं आयुष्य चेंज होतंय किंवा बदलतंय. अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होताना दिसत आहेत, जेणेकरून लवकरात लवकर सगळं बदलून जाईल. तर आई देवी मातेचा संदेश काय आहे? ऑलरेडी काली माताचा संदेश आलेला आहे तुम्हाला. पण आता कवड्यांवरती काय निघतंय किंवा कवड्या तुम्हाला काय सांगता आहेत किंवा देवी मातेचा संदेश काय आहे? आई रेणुका मातेचा संदेश तुमच्यासाठी काय आहे? श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज. आई रेणुका मातेच्या नावानं चांगलं श्री स्वामी समर्थ. थोडा आडफाटा आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन मगाशीच आलेली आहे. आडफाटा इथं पण दिसतोय. पण खचून जाऊ नका. देवीनं तुम्हाला सावरलेलं आहे. देवी तुम्हाला यातून बाहेर काढणार आहे. पण आडफाटा हा येणार आहे. आडफाटा तुमच्या आयुष्याला आहे. थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे किंवा आयुष्यातल्या काही गोष्टी निगेटिव्ह घडल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता अडथळा आहे. तुम्ही अडथळ्यामध्ये अडकलेला आहात. एका वाईट जाळ्यामध्ये अडकलेला आहात. जेणेकरून त्यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला थोडा प्रयत्न करावा लागेल. पण त्यातून तुम्ही नक्की बाहेर पडाल. हा असा संदेश देवीचा आहे तुमच्यासाठी आणि ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर श्री स्वामी समर्थ. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, जेणेकरून आपल्याला जानेवारीची एनर्जी तर आता समजली. फेब्रुवारी महिन्यात तुमची एनर्जी काय असणार आहे हे आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघूयात. श्री स्वामी समर्थ.